बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सक भागवत भुसारी यांच्या आदेशान्वये एका पथकाने जिल्ह्यात 3 ठिकाणी PCNDTच्या कायद्यान्वये कारवाई केल्या आहेत। त्यात जिल्ह्यातील नांदुरा, मेहकर व रिसोड या ठिकाणी रेड करीत दोषी आढळल्याने सोनोग्राफी सेंटर सील केले आहे। तसेच 13 डिसेंबर रोजी एका महिलेचा पाठलाग करीत वाशिमच्या रिसोड येथील शिव मुळव्याध हॉस्पिटल आणि प्रसूतीगृह केंद्रावर अवैधरित्या गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे गर्भलिंग चाचणी केल्यानंतर रिसोड येथे गर्भपात होत असल्याची माहिती आरोग्य पथकांना मिळाली होती। त्यानंतर बुलढाणा, वाशिम आणि रिसोड येथील संयुक्त कारवाई दरम्यान गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषध आणि साहित्य जप्त करण्यात आले। घटनास्थळी डॉक्टर अमोल भोपळे उपस्थित असल्याने त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास सुरू असून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच या प्रकरणात अधिक आरोपी असण्याची शक्यता असून तपास सुरू आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, बुलढाणा। सर, बुलढाणा जिल्ह्यामध्ये कुठे अवैधरित्या गर्भपात होतानाचे काही केसेस झालेले आहेत का आणि काय तुमची कारवाई? दिनांक 11 डिसेंबर रोजी आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेला PCPNDT विभाग यामध्ये एक गोपनीय माहिती अशी मिळाली होती, जे आपल्या ॲडव्होकेट मॅडम आहेत काकडे मॅडम, त्यांना की मेहकर येथे काही सेक्स डिटर्मिनेशन केलं गेलेलं आहे आणि त्याचं गर्भपात होण्याची शक्यता आहे, असे एक गोपनीय माहितीच्या आधारे आपण 12 तारखेला एक चमू बनवून आपण पाठवली। त्यासाठी पोलिसांचं सुद्धा सहकार्य मिळालं, परंतु समोरचं लोकेशन काही फिक्स होत नव्हतं। तर आपण यांना गोपनीयरित्या एका प्रायव्हेट व्हेकलमध्ये पाठवलं आणि त्यानुसार त्यांनी मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि आपली चमू यांनी जसा लीड भेटत होता तसं समोर जात असताना मेहकरमध्ये पोहोचल्यानंतर असं माहीत झालं की समोरची पार्टी जी आहे, जे काही गर्भपात करून देण्यास विलिंगनेस होतं, तर त्यांनी व्हेन्यू बदलला आणि त्यांनी एक वाशिम जिल्ह्यामधील रिसोड गाव आहे, जे तालुका प्लेस आहे रिसोड, तर तिथे एक BAMS डॉक्टर आहेत, त्यांच्याकडं होणार असं सांगितलं। तर तोपर्यंत ठिकाण तर निश्चित नव्हतं, परंतु टीम जशी जशी समोर जात गेली तर त्यांनी तिथे एक गर्भपात करत असताना त्या महिला, जे एक डॉक्टर आहेत, डॉक्टर अमोल भोपळे म्हणून, त्यांच्याकडे गर्भपात करत असताना ती महिला पकडली गेली। आपल्या महिलेचं नाव आणि त्याचं तर कॉन्फिडेन्शियलच ठेवतो, आपल्याला ते काही सांगता येणार नाही। परंतु ही आपल्या बुलढाणा जिल्ह्यातली तिसरी केस आहे या चालू वर्षामध्ये की ज्या आपण PCPNDT कायद्याअंतर्गत आपण त्या कायद्याचा प्रभावी अंमलबजावणी व्हावी या दृष्टीनं सतत प्रयत्न करत आलो। आणि त्यामध्ये एक आपण मेहकर येथील पहिले एक सोनोग्राफी सेंटरवर सुद्धा धाड टाकून ते आपण पकडले गेले आणि त्यांचा एक पोलीस केस आपण बनवली होती आणि त्यामध्ये त्यांच्यावर सुद्धा कारवाई प्रस्तावित केलेली आहे। तसंच एक दुसरं प्रकरण नांदुरा येथे केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांचा आपण सोनोग्राफी सेंटर सील केलेलं आहे आणि त्यांचा गर्भपात करण्याचा जो परवाना असतो तो सुद्धा रद्द केलेला आहे आणि त्याला सध्या सस्पेंड केलेला आहे। अत्यंत महत्त्वाची कारवाई आपल्या विभागाकडून काल केली गेलेली आहे आणि यानंतर कुठल्याही व्यक्तीने असं करू नये असं मी आवाहन करतो। जे डॉक्टर्स असतील किंवा डॉक्टर व्यतिरिक्त काही एक बोगस डॉक्टर्स ज्यांना म्हणू, असे पण काही यामध्ये जे गर्भलिंग तपासणी आणि त्यानंतरचं पुढील गर्भपात करण्याच्या याला आपण चांगलं काम तर म्हणणार नाही, जे कुकर्म आहे अशा पद्धतीनंच हे बंद झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि त्यानुसार सर्वच या स्कॅम सोबत रिलेटेड सर्वांनी असं करू नये असं मी सर्वांना आवाहन करतो आणि ताकीद सुद्धा देतो। जर आपल्याला अशा पद्धतीनं लीड मिळाला तर आपण निश्चित कारवाई करणार, याची सत्याशी निगडीत असलेल्या लोकांनी नोंद घ्यावी।